च्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे दसरा मेळाव्याची। मुंबईमध्ये आज 2 शिवसेनेचे 2 दसरा मेळावे होणार आहेत। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडेल। बीडच्या सावरगावमध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे, तर नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे। या दसरा मेळाव्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे संघाच्या विजयादशमी सोहळ्याची। नागपूरमध्ये या संघाचा ऐतिहासिक विजयादशमी शताब्दी सोहळा पार पडतोय। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनानं या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। रामनाथ कोविंद हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत। आज सरसंघचालक काय बौद्धिक देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे दसऱ्याची। दसरा सण हा मोठा आहे असं म्हटलं जातं। दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे घरोघरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। या दसऱ्या निमित्तानंच मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत। सोनं, चांदी त्याचबरोबर वाहन खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत। या साऱ्या उत्साहाचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत।